नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता पाटील. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सिंपल कुर्ती कटिंग करून दाखवणार आहे. इथे अशा प्रकारे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही घेतलेलं आहे. तर इथे मेन फॅब्रिक हे थोडं बारीक आहे, त्यामुळे मी अस्तरचा वापर केलेला आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला अस्तरच्या पार्टवर कटिंग करून दाखवणार आहे. हे अस्तर मी घेतलेलं आहे, तर त्याला धुण्याची गरज नाही, म्हणजे हे आकसणार नाही. जर तुम्ही अगदी प्युअर कॉटनचं अस्तर घेतलं तर त्याला आधी धुवून मग इस्त्री करा आणि मग तुम्ही ते कटिंग करताना वापरा. तर बघा, इथे अशा प्रकारे मी हा कापडची उभी घडी केलेली आहे आधी, आणि त्यानंतर मग फोल्ड केला आहे. बघा, अशा प्रकारे 4 फोल्डमध्ये हा कपडा आहे. तुम्हाला मी दाखवते आता. हे बघा, सगळ्यात आधी अशा प्रकारे उभी घडी करून मी डबल फोल्ड केला आणि नंतर मग पुन्हा एकदा फोल्ड केला, म्हणजे 4 पदरी हा कपडा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित तो एकमेकावर ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे जर उभी घडी करून कटिंग करत असाल तर तुमचा मागचा आणि पुढचा भाग हा वेगळा होतो आणि व्यवस्थित कट होतो. इथे सगळ्यात आधी मी उंचीचं मार्किंग करणार आहे. तर इथे कुर्तीची तयार उंची ही 40 इंच आहे. तर अस्तरचा पार्ट नेहमी मेन फॅब्रिकपेक्षा 2 इंच कमी घ्यायचा असतो आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी 39 इंचवर मार्किंग केलं आहे. आता इथे शोल्डरसाठी मी मार्किंग करणार आहे. तर इथे शोल्डर मी 7 इंच घेतलेलं आहे. मी कुर्तीसाठी शोल्डरचं मार्किंग नेहमी जेवढं तुमचं शोल्डरचं माप असेल त्याच्या निम्मे करून अर्धा इंच कमी घेते. आणि इथे आता खालच्या बाजूला मी तिथे देखील 7 इंच मार्किंग केलं आहे, कारण मुंडा खोलीचं आपण मार्किंग करताना सरळ रेषा आपली येते. मुंडा खोली इथे जेवढं शोल्डर असेल त्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची असते. तर 7.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने जर कुर्ती कटिंग केली तर तुमची कुर्तीची फिटिंग आणि फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते. हे बघा, मुंडा खोलीचं मार्किंग झालेलं आहे. आता इथे छातीचं माप आपल्याला टाकायचं आहे. तर तुमचं छातीचं माप जेवढं असेल त्यामध्ये 1 इंचची लुझिंग टाकायची आहे. इथे 36 इंच हे छातीचं माप आहे, तर त्याचा चौथा भाग 9 इंच प्लस 1 इंच लुझिंग आणि त्यानंतर पुढे 2 इंच मी शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1.5 इंच, 2 इंच किंवा 2.5 इंच देखील शिलाई मार्जिन घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आता इथे मार्किंग केलेल्या भागावर सरळ रेषा आखून घ्यायची आहे. कमरेसाठी हे बघा, इथे मी मार्किंग करत आहे. तर तुम्ही 13 इंच किंवा 13.5 इंच देखील घेऊ शकता. हे अगदी परफेक्ट असं माप मी सांगितलेलं आहे. जर लहान मुलीचं तुम्ही शिवून घेत असाल तर 12-12.5 इंच देखील तुम्ही घेऊ शकता. आता कमरेचं मार्किंग जिथं आहे तर ते माप जर तुम्हाला असं घेताना जमत नसेल तर जेवढं तुम्ही छातीचं माप टाकताना मार्किंग केलेलं आहे तर त्याच्यापेक्षा 1 इंचाने आपल्याला ते कमी घ्यायचं असतं. हे अगदी परफेक्ट असं माप आहे. तर इथे बघा, छातीचं माप टाकताना आपण सुरुवातीला 10 इंच घेतलं आहे, तर कमरेचं माप टाकताना 1 इंच कमी म्हणजे 9 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि पुढे 2 इंच मी शिलाई मार्जिनसाठी मार्किंग केलेलं आहे. आता इथे सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता त्यानंतर कट आपले जिथं घेतो तर ती उंची टाकायची आहे, कट उंची. तर कट उंची नेहमी 19.5 किंवा 20 इंचावर मी घेत असते. म्हणजे तुम्हाला जेवढे कट उंची हवी असेल त्यानुसार आपण हे मार्किंग करायचं असतं. काही जणींना कट उंची ही जास्त वर लागत असते, म्हणजे कट उंची आहे त्यांची कमी घ्यायला लागते. इथे मी 19 इंच कट उंची हवी आहे, तर मी 19.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे.
आता इथे कट उंचीचं मार्किंग जिथे घेत ठेवलं आहे तिथं आपल्याला सीट घेरचं माप टाकायचं आहे। इथे देखील तुमचा सीट घेर जेवढा असेल त्यामध्ये इथे अर्धा इंच लुजिंग टाकायचं असतं। तर इथे सीट घेरचं माप आहे 44 इंच, त्याचा चौथा भाग म्हणजे 11 इंच आणि प्लस त्यामध्ये अर्धा इंच लुजिंग म्हणजे 11.5 इंचवर मी इथे मार्किंग करून घेणार आहे। हे बघा, आणि त्यापुढे मग 1.5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेणार आहे। हे आपले टक्स ज्या वेळेला आपण इथे शिलाई टाकत असतो पट्टीची त्यावेळेला आपल्याला ते लागणार आहे। आता पुन्हा इथे पण एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे। आता हे जे मार्किंग केलेलं आहे तर त्यावर अशा प्रकारे रेषा आखून घ्यायच्या आहेत। हे बघा, ही अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे कुर्ती कटिंगची। अशा प्रकारे तुम्ही कुर्ती कटिंग केली तर तुमची कुर्तीची कटिंग करताना कधीही बिघडणार नाही, म्हणजे व्यवस्थित कटिंग तुम्हाला जमेल। आता इथे बघा, मी खालचा जो आपला घेर असतो तर त्याचं माप इथं टाकणार आहे। तर हे देखील तुम्हाला स्ट्रेट जर का हवे असेल तर तुम्ही जेवढं सीट घेरचं माप टाकताना मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग तुम्ही खाली करा, किंवा तुम्हाला जर खालचा घेर थोडा जास्त हवा असेल तर तुम्ही त्यापेक्षा 1 इंचाने जास्त तुम्ही करू शकता। पण मी इथे सरळच मला कुर्तीचं जे खालचा घेर हवा आहे त्यामुळे मी जेवढं सीट घेरला मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग मी खाली करून घेणार आहे। आणि त्यानंतर मग अशा प्रकारे इथे देखील रेषा आखून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी सरळ रेषा आखून घेतलेल्या आहेत। इथे आपलं कुर्तीचं बाकी मार्किंग झालेलं आहे। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर मागच्या भागासाठी 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि पुढच्या भागासाठी 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून परफेक्ट आकार आपल्या मुंड्याला येतो। आता इथे हा जो आपण मुंडा खोलीचं मार्किंग केलेलं आहे तर त्याच्या निम्मे आपल्याला करायचं असतं। तर इथे 7 इंच 7.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे। तर इथे 4.25 इंच त्याचा निम्मे भाग येतो, तर तिथे मार्किंग आधी करून घ्यायचं आहे आणि तिथून नंतर मग आपल्याला मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे। तुमचं मुंडा खोलीचं जे मार्किंग असतं त्याच्या निम्मे करून जर तुम्ही अशा प्रकारे आकार दिला परफेक्ट येतो। आणि आता पुढच्या भागाला आकार देताना 1/2 इंच आतमधून आपल्याला आकार द्यायचा आहे। आता गळा रुंदी मी इथे 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि मागची गळा उंचीचं मार्किंग आता करून घ्यायचं आहे। मागची गळा उंची ही मी कमी घेतलेली आहे, 3 इंच आहे। तर 3चा त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करून मी 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। चुकून माझ्याने 4 इंचावर मार्किंग झालेलं होतं आधी। आणि पुढचा गळा हा तयार 6 इंच आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून 6.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। खालच्या बाजूला देखील मी 3 इंचावरच मार्किंग केलेलं आहे आणि मग त्यानंतर अशा प्रकारे स्केलच्या साहाय्याने चौकोन आखून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मग गळ्याला आकार देण्यासाठी इथे कोपरापासून 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही ठिकाणी आणि नंतर मग गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी मागच्या गळ्याला गोल आकार दिलेला आहे आणि पुढच्या गळ्याला मी आता अशा प्रकारे आकार देऊन ठेवलेला आहे।
पुढच्या गळ्याला देखील आधी वरच्या बाजूला मी गोल आकार दिला आहे आणि खालच्या बाजूला अशा प्रकारे वेगळा आकार दिला आहे। आता सगळ्यात आधी इथे शोल्डरला आपल्याला अर्धा इंच अशा प्रकारे शोल्डर आपल्याला आखून घ्यायचं आहे। म्हणजे अशा प्रकारे जर शोल्डर डाऊन करून घेतलं, कट केलं, तर आपलं जे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम होतो तर तो होत नाही, परफेक्ट फिटिंग येते शोल्डरच्या ठिकाणी देखील। आता हे दोन्ही मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट आधी वेगळा करून घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही शोल्डर अशा प्रकारे अर्धा इंच डाऊन केलं नाही तर मग तुम्हाला शिलाई टाकताना ते करावं लागतं, पण त्यापेक्षा आधीच जर का आपण अशा प्रकारे कट केलं तर परफेक्ट परफेक्ट फिटिंग आपली येते। हे बघा, दोन्ही पार्ट मी एकाच वेळेला कट करून घेत आहे। आता अशा पद्धतीने बघा, दोन्ही पार्ट मी कट करून घेतलेले आहे। आता इथे जिथे आपले हे मार्किंग आहे तर तिथे छोटे छोटे कट्स आपण लावून घ्यायचे आहे। म्हणजे आपण ज्या वेळेला फिटिंग करत असतो तर त्या वेळेला आपल्याला पुन्हा मार्किंग करायची गरज नसते, ते आपल्याला व्यवस्थित समजतं। आता इथे बघा तुम्ही, दोन्ही पार्ट मी कट करून घेतलेले आहेत। तर आता इथे मागच्या गळ्याला मी इथे पुन्हा खालचा भाग हा मागचा आहे, तर तिथे मी पुन्हा एकदा गळ्यासाठी हे बघा मी कशा पद्धतीने मार्किंग करत आहे। म्हणजे तुम्हाला पुन्हा आखायची गरज नसते, म्हणजे मार्किंग मेजर टेपने घ्यायची गरज नसते। बघा, आता अशा पद्धतीने मी मागच्या गळ्याला एक आकार देऊन घेतला आहे आणि आता हा आकार दिलेला आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। तुम्ही मागचा गळा तुम्हाला जेवढा डीप हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर मग हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। हे बघा, आता पुढचा हा जो पार्ट आहे तर त्याचं हे मुंडा खोलीला जो आकार दिलेला आहे आपण, तर तो कट करून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कुर्ती कटिंग दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। हे बघा, मुंडा खोलीचा आकार कट केलेला आहे। इथे मी गळ्याचा आकार कट केलेला नाही, तो मी स्टिचिंग करतानाच कट करणार आहे। तर अशा पद्धतीने अस्तरचं कटिंग आपलं झालेलं आहे। तर मेन फॅब्रिकवर देखील मी ठेवून कट करून घेणार आहे। मेन फॅब्रिकला देखील बघा अशा प्रकारे ठेवून घेतलं आहे। जेवढा तुम्हाला कपडा लागत असेल तेवढा फोल्ड करून मग हा अस्तरचा पार्ट आहे तर तो त्यावर ठेवून घ्यायचा आहे। इथे आता माझी मेन फॅब्रिकची म्हणजे कुर्तीची जी उंची आहे तर ती 40 इंच आहे। तर खाली तशा प्रकारची मी तुम्हाला दाखवलं, तशा प्रकारची बॉर्डर असल्यामुळे मला खाली कपडा फोल्ड करायला लागणार नाही, म्हणून मी इथं 40 इंच उंची प्लस अर्धा इंच वरची शिलाई मार्जिनचं म्हणजे 4.5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेणार आहे। सॉरी, इथे मी मेन फॅब्रिकच्या कटिंगचा पार्ट तुम्हाला दाखवू शकले नाही। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।